नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सायन्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला तो कशाप्रकारे एडिट करायचा ते आज आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण व्हीएन या ॲप्लिकेशनचा वापर करणार आहोत. तर सर्वप्रथम व्हीएनला ओपन करून प्लसच्या साइनवर क्लिक करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला 18 फोटो सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपले फोटोज ॲड करून झालेले आहेत. पहिल्यांदा आपण व्हिडिओचा रेशो 9:16 करून घेऊयात. आता आपल्याला म्युझिक ॲड करायचं आहे. त्यासाठी म्युझिकवर क्लिक करून सर्चमध्ये आपल्याला स्क्विड गेम रिमिक्स असं सर्च करायचं आहे. या म्युझिकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्च केल्यानंतर यूजवर क्लिक करून खाली राईटच्या साइनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला बीट ॲड करायचे आहेत. त्यासाठी म्युझिकवर क्लिक करून बीट्सवर क्लिक करायचे आहे. मी ऑलरेडी बीट्स लावलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो बीट कुठे-कुठे लावायच्या. तर पहिली बीट ही 1.1 म्हणजेच 1 सेकंदाच्या पुढे एक रेष आहे तिथे ॲड करायची आहे. बीट ॲड करण्यासाठी लाल रंगाचे जे सर्कल दिसते तिथे क्लिक करायचं आहे. दुसरी बीट 1.3 आणि 4च्या मध्ये ॲड करायची आहे. तिसरी बीट 2.8 वर ॲड करायची आहे. चौथी बीट 3.3 वर ॲड करायची आहे. पाचवी बीट 4.5 वर, सहावी बीट 5.1 वर, सातवी बीट 5.7 वर ॲड करायची आहे. आठवी 6.3 वर, नववी 6.9 वर, 10वी 7.4 वर ॲड करायचे आहे. 11वी 8 वर, 12वी 8.6 वर, 13वी 9.2 वर, 14वी 9.8 वर, 15वी 10.4 वर, 16वी 10.9 वर, 17वी 11.5 वर, 18वी 12.7 वर ॲड करून घ्यायची आहे. 19वी 12.7 वर, 20वी 13.2 वर, 21वी 13.8 वर अशा प्रकारे आपल्याला बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बीट्सनुसार फोटो लावायचे आहेत. पहिला फोटो हा 5व्या बीट्सपर्यंत लावून घ्यायचा आहे आणि बाकीचे सर्व फोटोज क्रमाने बीट्सनुसार लावायचे आहेत. अशा प्रकारे आपले फोटोज लावून झालेले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या फोटोचा डुप्लिकेट करून एक फोटो आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे आणि तो फोटो आपल्याला दुसऱ्या बीटपर्यंत लावून घ्यायचा आहे. आता त्या फोटोवर क्लिक करून कटआउट करायचा आहे म्हणजे फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आहे. तो डन करून घ्यायचा आहे. आता थोडंसं पुढे येऊन आपल्याला तो फोटो फिल करायचा आहे. म्हणजे तो फोटो दुसऱ्या फोटोबरोबर मॅच होईल. आता तो फोटो 5व्या बीटवर सेट करायचा आहे. नंतर या फोटोचे 2 डुप्लिकेट फोटो घ्यायचे आहेत. म्हणजे एकूण 3 होतील. आता दुसरा फोटो 3ऱ्या बीटवर सेट करून स्प्लिट करायचा आहे आणि समोरचा भाग डिलीट करायचा आहे. आता सेम तसाच तिसरा फोटो 4थ्या बीटवर लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला पहिल्या फोटोवर क्लिक करून मार्क्समध्ये जायचं आहे. तिथे मिरर हे ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला मास्क लावून घ्यायचा आहे. आता सेम तसंच दुसऱ्या फोटोचा मास्क पहिल्या फोटोच्या मास्कच्या खाली सेट करून घ्यायचा आहे आणि सेम तसाच तिसऱ्या फोटोला मास्क लावून दुसऱ्या फोटोच्या खाली सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मास्क लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला मोशन द्यायचं आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करून मोशनमध्ये जाऊन स्लाइड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला त्याच्यावर 2 वेळा टॅप करायचं आहे म्हणजेच ॲनिमेशन हे लेफ्ट टू राईट होईल. त्याचं ड्युरेशन हे आपल्याला 0.1 सेकंड करायचं आहे. आता सेम तसे दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पहिल्या फोटोला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला फजी ओपनिंग हे हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तो सर्व फोटोला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला फोटोवर क्लिक करून सुरुवातीला कीफ्रेम लावायचा आहे आणि शेवटला जाऊन फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. आता हा कीफ्रेम आपोआप लागून जाईल. आता आपल्याला दुसऱ्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला जिटर अप हा इफेक्ट सिलेक्ट करून त्याचे ड्युरेशन 0.40 सेकंड करून घ्यायचं आहे. आता सेम अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या सर्व फोटोला इफेक्ट लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले इफेक्ट्स लावून झालेले आहेत. आता आपल्याला फोटोच्या मध्ये जे प्लसचे साइन आहे त्यावर क्लिक करून व्हाईट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याची ड्युरेशन आपल्याला पूर्णपणे कमी म्हणजेच 0.2 सेकंड करून घ्यायचे आहे. आता सेम अशाच प्रकारे बाकीच्या सर्व फोटोंना हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला ब्लॅक हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपले दुसरे इफेक्ट लावून झालेले आहेत. आता आपल्याला टेक्स्टवर क्लिक करून आपल्याला 1 हा नंबर टाइप करून कलरमध्ये जाऊन तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता त्याची साईज आपल्याला 140 करून घ्यायची आहे. आता त्या नंबरला पहिल्या बीटवर लावून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे 2 हा नंबर टाइप करून पहिल्या बीटपासून दुसऱ्या बीटपर्यंत लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही नंबरला मोशन द्यायचं आहे.
आता पहिल्या फोटोवर क्लिक करून सुरुवातीला एक कीफ्रेम लावायचा आहे आणि शेवटी जाऊन थोडंसं झूम करायचं आहे. अशा प्रकारे सर्व फोटोंना कीफ्रेम लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे एडिट करून झालेला आहे. आता आपल्याला हा व्हिडिओ चांगल्या क्वालिटीत एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.